सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया काल पार पडली आणि यावेळी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। गेल्या काही दिवसांपासून या अध्यक्षपदाच्या निवडींसाठी सांगलीत राजकीय खलबत जोरदार सुरू होती। यावेळी अध्यक्षपद महायुतीकडे जाण्याची शक्यता होती, मात्र राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या निर्णायक राजकीय हालचालींमुळे भाजपच्या खेळींवर मात झाली आणि अखेरीस सांगलीत महाविकास आघाडीच्या गटाची सत्ता स्थापन झाली। यामुळे स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ झाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी असा काही डाव टाकला की भाजपचा पराभव झाला। सांगली जिल्हा परिषदेत महायुतीला पराभूत करत महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे। त्यांनी भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि हिम्मत जाधव यांचा 34 विरुद्ध 25 मतांनी पराभव केला। निवडीवेळी शिवसेना शिंदे पक्षाचे 2 सदस्य गैरहजर राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 सदस्यांनी भाजप युतीला मतदान केल्याने 6 सदस्यांच्या गटात फूट पडल्याचे समोर आले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय डावपेचावर मात करत मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा रोवला आहे। सांगली जिल्हा परिषदेचे निवडणूक निकाल 9 मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर काल अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती। अध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या शीतल बाबर, प्रतिमा पाटील आणि मासाळ यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी लाड, जाधव, विद्या कुंभार यांनी उमेदवारी दाखल केली होती। मुदतीत काहींनी उमेदवारी मागे घेतल्याने अध्यक्षपदासाठी संगीता पाटील व स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्षपदासाठी ऋषिकेश लाड आणि हिम्मत जाधव यांच्यात लढत झाली। प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील व काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांना 34 तर विरोधी स्वप्नाली मासाळ व हिम्मत जाधव यांना 25 मतं मिळाली। यामुळे अध्यक्षपदी पाटील व उपाध्यक्षपदी लाड यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं। 61 सदस्यांच्या सभागृहात महाविकास आघाडीने 34 मतं घेऊन बहुमत सिद्ध केलं। रात्री झालेल्या घडामोडींनंतर माजी खासदार संजय काका पाटील समर्थक राष्ट्रवादीचे 2 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याचं आज स्पष्ट झालंय। त्यांनी भाजप युतीला मतदान केलं, तर शिवसेना शिंदे गटाचे 2 सदस्य मतदानास गैरहजर राहिले। सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ मित्र पक्षाच्या 2 सदस्यांसह 18 होतं। त्यांना शिवसेनेच्या सदस्यांची 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 2 अशी 25 मतं मिळाली। तर महाविकास आघाडीचे संख्याबळ 30 असून यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 18, काँग्रेसचे 11 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 1 असा या सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 4 सदस्य अशी 34 मतं मिळाली। निवडीनंतर संजय पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे आदींनी जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होतात जिल्हा परिषदेबाहेर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। सांगली जिल्हा परिषदेवर मवियाचा झेंडा फडकल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली, जी खरं तर महत्त्वाची होती। त्यांनी असं म्हटलं की काल आपण सत्ता स्थापन करू यात शंका आली, त्यामुळे आम्ही माजी खासदार संजय काका पाटील यांना भाजपकडे पाठवलं। त्यांनी भाजपच्या गटात काय हालचाली सुरू आहेत याची माहिती दिली, त्यामुळे संजय काका पाटील यांचा आभार मानतो। संजय काका पाटील हे छुपे राहून आमची मदत करत होते, असं जयंत पाटील स्पष्टपणे बोलले। याचा अर्थ जयंत पाटील यांनी भाजपचाच खासदार फोडला आणि सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या विजयानंतर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर घोषणाबाजी झाली आणि दोन्ही कार्यकर्ते हे आमने-सामने आले। सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच स्थानिक राजकारणात मोठा बदल झाला आहे। या घडामोडींनंतर सांगलीतील राजकीय समीकरणे बदलली असून महाविकास आघाडीची स्थिर सत्ता आणि प्रभाव आता स्पष्ट झाला आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।